प्रायश्चित्त काळातील तिसरा रविवार, वर्ष पहिले. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. महिला दिनाच्या आपल्या वसईतील आणि वसई बाहेरील सर्व महिलांना प्रार्थनामय सदिच्छा आणि शुभेच्छा. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या वसईमध्ये बहुतेक सर्व घरोघरी बोरिंग्स आहेत. काहीकांच्या स्वतःच्या मालकीच्या विहिरी आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मोटर पंप बसवलेले आहेत. एक बटन दाबलं की आपल्या पाण्याची टाकी भरते. नळाचं प्रोव्हिजन आपल्या गरजेनुसार आपण आपल्या घरामध्ये केलेलं आहे. टॅप चालू केला की हवं तेवढं पाणी आपणच मिळतं. काही जणांना म्युन्सिपालिटीचं पाणी मिळतं. काही घरामध्ये फिल्टर्स, अक्वागार्ड बसवलेले आहेत. आपल्या वसईमधील स्थानिक लोकांना पाण्याची तेवढी टंचाई, उणीव आणि गंभीर स्वरूपाची समस्या जाणवत नाही. आपल्या वसईमध्ये आपणास पाण्यासाठी वन फिरण्याची, जीवाचं रान करण्याची, मेहनत आणि श्रम करण्याची तेवढी गरज भासत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, वसईमधील आपण श्रद्धावंत, आपण स्थानिक रहिवासी किती लकी आहोत, किती भाग्यशाली आहोत. परंतु वसई विरार सोडल्यानंतर ज्या आदिवासी पट्ट्यामध्ये, तलासरी सारख्या वाडा तालुक्यामध्ये, मिशन विभागामध्ये, भिवंडीमध्ये आपले जे आदिवासी बंधू भगिनी राहत आहेत, त्यांना पाण्याची समस्या खूप भेडसावत आहे. आपल्यासारख्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा त्यांच्याकडे नाहीत. पैशाअभावी ते त्या घेऊ देखील शकत नाहीत. त्यांच्यापर्यंत त्या पोचलेल्या नाहीत. हे त्यांचं दुर्दैव आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अर्धा पाऊण तास डोक्यावरती, कमरेवरती कळशी घेऊन पायी प्रवासानंच ते पाण्याची ने-आण करतात. कधी भर पावसामध्ये, तर कधी त्या तळपत्या उन्हामध्ये, तर कधी कडाकाच्या थंडीमध्ये पाण्यासाठी खूप श्रम आणि मेहनत करतात. कित्येक मैलाचा प्रवास पायी करतात. मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये त्यांचे अतोनात हाल होतात. मी बॅचलर ऑफ सोशल वर्क डिग्री कोर्स करत असताना वज्रेश्वरी येथील मेढा फाट्यावरून फलाटपाडा 45 मिनिटाचा पायी प्रवास करत असे. आठवड्यामधून मी एक वेळेला त्या ठिकाणी जायचो. 2 दिवस मी तिथं राहायचो. त्या आदिवासी बांधवांच्या झोपडीमध्ये मी झोपायचो. ते देतील ते अन्न त्या 2 दिवसामध्ये मी खायचो. पिण्याच्या पाण्यासाठी अवतीभोवती विहिरी नव्हत्या. त्या आदिवासी लोकांनी आजूबाजूला छोटे छोटे खड्डे खणलेले होते. त्यातील गढूळ आणि अशुद्ध पाणी ते हाताच्या ओंजळीमध्ये घेऊन कळशीमध्ये भरत असलेले मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पाणी गढूळ आहे, तरी देखील ते गाळून गरम करून मी प्यालेलो आहे. पाण्याविना मानवी जीवन जगणं अशक्यप्राय आहे. पण त्याचा योग्य प्रकारे काळजीपूर्वक वापर होणं, ते प्रमाणात अति दक्षतेनं वापरणं पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या पृथ्वीवर पाणी ही परमेश्वरानं आपणास दिलेली अनमोल अशी देणगी आहे. परमेश्वराची ही अनमोल देणगी आपण ग्राह्य आणि ग्रहित धरू नये. आपण पाण्याची नासधूस आणि नासाडी करू नये. कधी कधी प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण मोठमोठ्या कार्यक्रमाच्या वेळेला, आपण लग्नाच्या सोहळ्यामध्ये 1000, 1500, 2000 प्लास्टिक मध्ये भरलेलं ते पाणी लोकांना वाटत असतो. ते सगळेच जण त्या बाटलीमध्ये असलेलं सर्वच पाणी पित नाही. एकाने उष्टिलेलं पाणी दुसरा पित नाही आणि कधी कधी ते पाणी फेकलं जातं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण स्वतःच्या बळावरती पाण्याचा एक थेंब देखील निर्माण करू शकत नाहीत. काय अधिकार आहे, काय हक्क आहे आपणास पाण्याची अशी नासधूस करण्याचा? बंधूंनो आणि भगिनींनो, कधी कधी बावखलामध्ये सांडपाणी सोडून आपण पर्यावरणाचा ऱ्हास करीत आहोत. पाणी आपण दूषित आणि प्रदूषित करीत आहोत. निर्गमच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये फारूच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन
वतन भूमीकडे त्या रानावनामधून प्रवास करणारे ते इस्रायली लोक, तहानेनं त्यांचा जीव व्याकुळ झालेला होता. त्या रानावनातून वाळवंटामधून प्रवास करीत असताना पिण्याच्या पाण्याची त्यांना टंचाई भासू लागलेली होती. इस्रायल लोकांना आणि त्यांच्या गुराढोरांना पिण्यासाठी आणि वापरासाठी पुरेसं पाणी मिळत नव्हतं, म्हणून ते कमालीचे चवताळले होते, खवळले होते, संतापले होते. त्यांनी मोशे विरुद्ध उघडपणे बंड पुकारलेलं होतं. त्याला दगडमार करून ठार मारण्याच्या ते बेतामध्ये होते. आम्हाला आणि आमच्या मुला बाळांना आणि आमच्या गुराढोरांना तहानेनं मारून टाकण्यास तू मिस्र देशातून बाहेर काढलेला आहेस काय, असा जाब देखील त्याला विचारला गेला. असा दोषारोप ते मोशेवरती करू लागले. त्या प्राप्त परिस्थितीमध्ये मोशे खूप टेन्शन मध्ये होता. तो खूप डिस्टर्ब आणि अस्वस्थ झाला होता. पाण्याची ही गंभीर समस्या कशी सोडवायची, लोकांचा हा रोष, लोकांचा राग कसा शमवायचा, असा गंभीर प्रश्न त्याला सतावत होता. अशा प्रसंगी ज्या परमेश्वरानं या इस्रायली जनतेला फारोच्या जाचातून मुक्त करण्यास तांबड्या समुद्र दुभागून समुद्राच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून चालण्यास सहाय्य केलेलं होतं, त्याच परमेश्वराचा लोकांच्या वतीनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोशेनं विश्वासानं प्रार्थनापूर्वक धावा केला. लोकांच्या वतीनं परमेश्वराकडे कळकळीनं याचना केली, प्रार्थना केली आणि परमेश्वरानं मोशेची विश्वासानं केलेली प्रार्थना ऐकली. संकट समयी परमेश्वर त्यांच्या पाठीशी उभा राहिला. होरेब पर्वतावर ज्या विश्वासाच्या श्रद्धारूपी खडकावर परमेश्वर आपल्या दिव्य साक्षात्कारी स्वरूपात अदृश्य रूपाने उभा होता, त्याच खडकावर परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मोशेनं विश्वासानं आणि श्रद्धेनं काठी आपटली आणि त्या खडकातून निघालेल्या पाण्याच्या झऱ्यानं समस्त इस्रायली जनतेची तहान भागवली, शमवली. बंधूंनो आणि भगिनींनो, दुःखात, वेदनेमध्ये, संकटात, अडचणीमध्ये परमेश्वर आपल्या सोबत आहे. तो आपला सहप्रवासी झालेला आहे. या सत्यावर, या वास्तवतेवर इस्रायली जनतेनं आपला उघडपणे संशय व्यक्त केला, आपला निषेध आणि कलह उघडपणे जाहीर केला, परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उभा केला. ही गोष्ट, अशा प्रकारची ही मानवी मानसिकता आणि दृष्टिकोन परमेश्वराला खटकला. मोशेला तो तीव्रतेनं जाणवला. परमेश्वर आम्हामध्ये आहे की नाही हे आजमावण्यासाठी लोकांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली. परमेश्वराला कसोटीला लावलं. हे मोशेला खटकलं. त्याला याबद्दल वाईट वाटलं. त्याने याबद्दल आपली खंत, आपली वेदना, दुःख व्यक्त केली आणि त्या ठिकाणाचे नाव मासा म्हणजे परीक्षा. इस्रायली लोकांनी परमेश्वराची परीक्षा केली म्हणून मस्सा आणि मरिबा म्हणजे कलह, पाण्याच्या प्रश्नावरून मोठा त्या ठिकाणी त्यांना कलह निर्माण केला. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये थकलेला, भागलेला, चालून चालून दमलेला त्या प्रभू येशूला त्या तळपत्या उन्हामध्ये खूप तहान लागलेली होती. तहानेमुळे, थकव्यामुळे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पाण्याच्या झऱ्यावरती तो बसलेला होता. तहानेनं जीव व्याकुळलेला असल्यावरती तो शमवण्यासाठी आपल्या समोर कोण उभा आहे, तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, तो उच्च आहे, नीच आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, हे आपण कधी विचारात घेत नाही. तहानेनं व्याकुळ झालेल्या जीवास आपण त्वरित शांत करतो. प्रभू येशूनं त्या शंभरणी स्त्रीला आपणास पाणी देण्याची विनंती केली. त्या बाईला त्यावेळेला आश्चर्याचा धक्का बसला. एखाद्या यहुदी माणसाने शंभरोनी व्यक्तीकडून पिण्यासाठी पाणी मागावं
हे सामाजिक रीती रिवाजाच्या विरोधामध्ये होतं. यहुदी शंभरोनी माणसाबरोबर संबंध ठेवत नाहीत, त्यांच्या बरोबर संभाषण करीत नाहीत. असं असताना देखील, रीती रिवाज माहीत असताना देखील आपले प्रेषित अन्न विकत आणण्यासाठी गेलेले आहेत. ते आता पुन्हा परत येतील. आपल्याला त्या शंभरोनी बाई बरोबर बोलत असताना आपले स्वतःचे प्रेषित काय बोलतील, यहुदी समाज आपल्याविषयी काय विचार करेल, याचा विचार न करता प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीकडे पिण्यासाठी पाणी मागतो. एवढे बोलून तो थांबत नाही. देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू तुझ्या समृद्ध आणि संपन्न आणि सार्वकालिक जीवनासाठी आवश्यक असलेले जिवंत पाणी तो माझ्याकडे मागितले असते, असं प्रभू येशू ख्रिस्तानं त्या शंभरोनी बाईला सांगितलं. प्रभू येशूच्या मुखामधून बाहेर पडलेल्या त्या दैवी विधानाचं गांभीर्य, महत्व त्या बाईच्या लक्षात आलं नाही. तिला ते समजलं नाही. ती शंभरोनी बाई सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहते. अरे, पाणी विहिरीमध्ये खोल आहे आणि तो काढण्यासाठी तुझ्याकडे पोहरा नाही. किती सहजपणे ती प्रभू येशू ख्रिस्ताला ते ऐकवते. प्रभू येशू ख्रिस्त त्या बाईची वास्तवता, तिचं समाजामधील एकंदरीत वागणं, तिची पापी प्रवृत्ती याविषयी त्या शंभरोनी बाईला जाणीव करून दिल्यानंतर प्रभू येशूकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन बदलतो. आपल्याकडे पाणी मागणारा, आपणास जिवंत पाणी देण्याचं आश्वासन देणारा हा माणूस काही साधा सुद्धा नाहीये याची त्या शंभरोनी स्त्रीला जाणीव झाल्यावर 5 व्यक्ती बरोबर आपलं वैवाहिक नातं प्रस्थापित केलेल्या, आजच्या घडीला तिच्या सोबत राहत असलेला इसम तिचा नवरा नाही. त्या शंभरोनी बाईच्या जीवनाचा संपूर्ण सर्च रिपोर्ट, तिच्या जीवनाचा संपूर्ण सातबारा तिला ऐकवल्यावर आपण कशा प्रकारचं, कशा प्रतीचं आणि कोणत्या क्वालिटीचं जीवन जगत आहोत याची त्या बाईला जाणीव होते. ज्या जिवंत पाण्याविषयी ख्रिस्त बोलत होता त्या पाण्याची महती आणि महानता तिला कळते. ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आलेल्या व घडलेल्या त्या साक्षात्काराची साक्ष ती बाई आपल्या गावातील लोकांना देते. गावातील लोकही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, जगाचा तारणारा म्हणून त्याला स्वीकारतात. प्रिय बंधू आणि भगिनीनो, दुःख वेदनेमध्ये, संकटामध्ये, अडचणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत नाही. त्यांनी आपणास एकाकी आणि एकटे सोडलेला आहे असा नकारात्मक विचार ख्रिस्ती श्रद्धावंतांनी करू नये. आपण परमेश्वराची परीक्षा करू नये. आपला ख्रिस्ती विश्वास, आपली ख्रिस्ती श्रद्धा कसोटीला लावून परमेश्वर माझ्या वाटेला आलेल्या या दुःखात वेदनेमध्ये माझ्या सोबत आहे की नाही याविषयी आपण संशय आणि अल्प विश्वासी राहू नये. श्रद्धेत, विश्वासामध्ये आपण डळमळून जाऊ नये, तर आपण नेहमी आशावादी असावं. पौलाचे रोमकरास पाठवलेलं पत्र आपणास सांगतं की आशा श्रद्धावंतास कधी लाजवत नाही. जीवनात येणाऱ्या अरिष्टांचा, संकटाचा स्वीकार करून त्यांना सामोरे जाण्यासाठी परमेश्वर पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंतःकरणात त्यानं केलेला आहे. परमेश्वर प्रत्येकाविषयी कनवाळू आहे, दळव आहे. म्हणूनच आजचं दुसरं वाचन आपणास सांगतं की आपण पापी, आपण दुर्बळ, आपण अभक्तिमान, आपण अल्प विश्वासी असताना देखील ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पाण्याचा झरा आहे. हा झरा एकदा का आपणास गवसला
या पवित्र ख्रिस्त रूपी जिवंत पाण्यामध्ये काय ताकद आहे, काय शक्ती आणि सामर्थ्य आणि कृपा दडलेली आहे याची जाणीव आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतात झाली की जीवनाच्या प्रत्येक क्षणी, जीवनाच्या पावलोपावली प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे, आपल्या सोबत तो सहप्रवास करीत आहे याचा अनुभव आपण प्रत्येकानं वैयक्तिक स्तरावरती विश्वासपूर्वक घेतला तर जीवनातील दुःखांना, अरिष्टांना, संकटांना सामोरे जाताना कोणी परमेश्वराविरुद्ध कुरकुर करणार नाही. आपण कधी परमेश्वराला दोष देणार नाही. परमेश्वराच्या उपस्थितीविषयी तो आपल्या सोबत आहे की नाही असा संशय ख्रिस्ती श्रद्धावंत कधी व्यक्त करणार नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या जिवंत पाण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपणास सांगतो त्या पाण्याची महती आपणास कळली, आपण ती विश्वासानं स्वीकारली की ते आध्यात्मिक श्रद्धारूपी विश्वासाचं पाणी आपल्या मनातील, आपल्या अंतर्मनातील दुर्बलता, आपली अधार्मिकता, आपली अभक्ती, आपला अनैतिकपणा, आपल्या हृदयाला, आपल्या अंतःकरणाला लागलेला पापांचा मळ धुवून टाकते, आपण शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र करते. हे विश्वासाचं पाणी आपल्या शरीराचं, मनाचं, हृदयाचं प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो शुद्धीकरण, प्युरिफिकेशन करत असते. एकदा हे का झालं, हे जिवंत पवित्र पाणी आपल्या सोबत असलं की या पृथ्वीवर, या पर्यावरणामध्ये असलेल्या पाण्याची कोणी नासाडी करणार नाही, पाणी कोणी वेस्ट करणार नाही. आमेन. प्रिय भाविकांनो, माझं हे चिंतन प्रत्येक रविवारी आपणास मिळावं असं आपणास वाटत असेल तर आजच स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक अल्फॉन्सो हे चॅनल आताच सबस्क्राईब करा. आपणास नियमितपणे लिंक पाठवली जाईल. धन्यवाद.